पुण्यातल्या इच्छुकांची बैठक घेतली. विद्यमान आमदारांची यादी तुमची उद्या येणार आहे अशी चर्चा आहे. खरंच उद्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी सगळी धावपळ जी आहे ती सुरू झाल्याच्या पद्धतीची चर्चा आहे. नाराज आहेत त्यांच्याशी तुम्ही बोललात का किंवा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड उमेदवाराचा निर्णय घेत असतो. लवकरच यादी येईल, ते उद्या येईल की परवा येईल हे काही आता मी सांगणे योग्य नाही आणि ते मला माहिती नाही. पण आमच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना तिकीट मागायचा अधिकार आहे. पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे, ज्यांना कुणाला तिकीट मिळेल त्यांच्याकरता आमचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे, 14 कोटी जनतेच्या विकासाकरता सरकार आलं पाहिजे या भावनेने आहेत. मला वाटतं आमचे सर्व कार्यकर्ते एकमताने एक दिलाने महायुतीकरता काम करतील. आज सगळे अपेक्षित आले होते का? आज सगळे आज इथे जे कोणी येणं अपेक्षित होते ते सगळे अपेक्षित आलेत का? कोणी राहिलंय का? असं आहे, आम्ही कोणाला बोलवलं नाही, पण सर्वांना एक निरोप दिला की ज्याला भेटायचं आहे मी अवेलेबल आहे. म्हणजे आज पुण्यात आलोच आहे, मी इचलकरंजीला जाऊन आलो, आज पुण्यासाठी 7-8 तास दिले आहे. ज्यांना भेटायचं आहे ते सर्वच भेटायला येत आहे. हे आपलं म्हणणं मांडतात आहे. त्यांनी मला ॲश्योर्ड केला आहे सर्वांनी की बाबा जो काही निर्णय घ्याल आमचा निर्णय घ्या, पण जो काही निर्णय होईल त्याच्या पाठीशी आम्ही बालवडकर आले. असं आहे, आमच्याकडे जात-पात धर्माच्या आधारावर कुठले निर्णय होत नाही, मेरिटवर निर्णय होतात. या जातीचा आहे म्हणून त्याला तिकीट द्या, त्या समाजाचा तो आहे म्हणून तिकीट द्या, त्या धर्माचा तो आहे म्हणून तिकीट द्या. जातीपायीचं राजकारण महाविकास आघाडी करते, आम्ही कधी करत नाही. ज्याच्या ठिकाणी जे मेरिट असेल त्यांना आम्ही निवडणुकीमध्ये उभं करतो. आणि आमच्याकडे असे रेकॉर्ड्स आहे, एक घरसुद्धा नाही, असे 5-5-10 आमदार झाले, 6-6 आमदार झाले. गोवर्धन शर्मा अकोल्यामध्ये गोवर्धन शर्माचे 5च मतं आहे, 6-10 आमदार झाले होते. त्यामुळं जातीपायीच्या आधारावर काही निर्णय होतो. सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो का? सत्तेचा मार्ग विदर्भातून नेहमीच आमचं सरकार जेव्हा आलं तेव्हा विदर्भाने भरभरून दिलं. तेव्हा सरकारमध्ये मोठा, कारण 62 सीट आहे ना, 62 सीट आहे विदर्भामध्ये. सर्वात मोठा मतदार म्हणजे सर्वात मोठा विभाग विदर्भ आहे. त्यामुळे विदर्भात जास्त सीट आल्या फायदा होतो. आज जे आले नाहीत त्याचा काय अर्थ काढायचा? आज जे आले नाहीत त्याचा काय अर्थ काढायचा? म्हणजे पुण्यामध्ये ते लढण्याच्या तयारीत आहे, काही झालं तरी आम्ही लढणार असं म्हणतात. उदाहरणार्थ अमोल बालवडकर, श्रीनाथ निमाले, त्याचा काय अर्थ काढायचा? मी वारंवार सांगितलं की ज्यांना भेटण्याकरता मी काही निमंत्रण दिलं नाही. मी इथं आलो आहे, मुरली अण्णा आहे, मी आहे, आम्ही सर्वच आहोत. शेवटी ओपन आहे अध्यक्षाला भेटणे. मी सर्वांनाच निरोप दिला आहे की बाबा तुम्ही ज्याला भेटायचं ते येऊ शकता. कारण असं नको की अध्यक्षांनी वेळत दिली नाही, पक्षांनी वेळत दिली नाही, पक्षांनी काही आपल्याला माहिती नव्हतं. एक ग्रुप पण टाकला आहे भारतीय जनता पार्टीचा, आमचा जो कोर ग्रुप आहे पुणेचा, त्या कोर ग्रुप पण टाकला आहे की मी अवेलेबल आहे. त्यामुळं जे आले त्यांच्याशी बोलतो आहे. पुन्हा मी 9 वाजतापासून बोलणार आहे. इच्छुकांना महामंडळ दिले काय खरं आहे? ही यादी खरी का खोटी? नाही, महामंडळ जे माननीय एकनाथ शिंदे यांनी दिलं ते खरंच आहे. का खोटी आहे? कशाला खोटी राहील? नाही, पण ते ज्यांची नियुक्ती झाली ते म्हणतात की खोटी आहे, आम्हाला आदेश नाही आले. असं आहे, माननीय मुख्यमंत्री हे अंतिम असतात. त्यांनी एखाद्या आदेशावर सही केली, शेवटी प्रशासकीय आदेश नंतर निघत राहतात. पण मुख्यमंत्र्यांचं अप्रुव्हल झालं म्हणजे शासनाचं अप्रुव्हल झालं. शासन म्हणजे मुख्यमंत्री असतात आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सही केल्यावर त्यावर कोणी आक्षेप घेऊ नये. म्हणजे मुंबईत येत आहेत काय त्या संदर्भात? नाही, मला वाटतं त्यांच्या डिपार्टमेंटचा शासकीय कार्यक्रम आहे आणि एखादी बैठक होईल. मुंबईतल्या विद्यमान काही आमदारांची तिकीट जी आहे स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. 5 आमदारांची नावं सकाळपासून चर्चेमध्ये आहेत. विद्यमान आमदारांचं रिपोर्ट कार्ड जर खराब असेल तर केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे, तर त्या संदर्भात काय निर्णय घेईल असं वाटतं का? कोणाचं तिकीट कापायचं, कोणाचं ठेवायचं हे अधिकारच आम्हाला नाही. संपूर्ण अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहे. त्यामुळं जे काही निर्णय घेईल केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल. आमचं सबमिशन साऱ्या पद्धतीनं करावं लागतं. आम्ही सर्वांचं सबमिशन केलं आणि त्यामुळं सिटिंग आमदाराचंही केलं, त्या ठिकाणच्या परिस्थितीची आम्ही सबमिशन केलं आहे. त्यातून जो निर्णय होईल तो निर्णय होत असतो. केंद्रीय समितीत 5 मंत्री आणि 25 आमदारांना घरी बसवणार. नाराजीचा सवालच नाही. प्रत्येकांना सीट मागायचा अधिकार आहे. त्यांनी सीट मागितलेली आहे. निर्णय झाल्यानंतर मात्र सर्वांनी एकत्रित काम करायचा निर्णय घेतला. सर 5 मंत्री आणि 25 आमदारांना यावेळी
यावेळेस लक्ष्य मिळणार आहे आपल्या यादीतनं केंद्रीय तुम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात होते का? माहिती आहे नाही काही माहित राह कसं राहणार. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात 7 पदाधिकारी आहे. हो की नाही सांगा. वो काय म्हणजे कसं वडगाव शिरी मतदारसंघात भाजप मागितली आहे. आम्ही अजितदादा, एकनाथजी आणि भाजप आणि देवेंद्रजी आम्ही सर्व बसून एकच निर्णय घेतला आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्यांची शक्यता आहे ती शक्यता बघून आकडेवारी जायचं नाही. म्हणजे यांना एवढ्या सीट, त्यांना तेवढ्या सीट, त्यांना तेवढ्या सीट. मी तुम्हाला फारच महत्त्वाची बातमी सांगतोय. यामध्ये अजितदादाही तुम्हाला सांगतील, एकनाथ शिंदेही सांगतील. आम्ही काही सीटवर अडलो नाही आहे आकडेवारीवर. आम्ही सांगितलं आहे की बाबा याच्या ठिकाणी आम्ही येतो, याच्या ठिकाणी आम्ही येतो. त्यांनी सांगितलं तर आम्ही येतो आहे. या ठिकाणी आम्ही सर्व बसून जो जिंकेल त्या सीटवर आम्ही आमचं कॉम्प्रोमाइज करणार आहे. महायुतीमध्ये कुठेही ठिणगी पडणार नाही याची काळजी आम्ही घेतो. वडगाव शहरी चर्चेमध्ये आहे. देखिए हम लोगों की सारी 90% सीटें हमारे नेता देवेंद्र जी, एकनाथ जी और अजित दादा ने बैठकर समन्वय किया है. कुछ सीटें ऐसी हैं जहां पर तीनों पार्टियों का क्लेम है. तीनों पार्टियां अब ये निर्णय पे आई है कि जहां पे जो जीत के आ सकता है, नंबर गेम नहीं है, जहां पे जो जीत के आ सकता है वो हम तीनों लोग सुनेंगे. हमको अगर लगता है कि वो जीत सकते हैं तो हम पीछे आ जाएंगे. अगर अजित दादा को लगता है कि बीजेपी जीत सकती है तो वो पीछे आएंगे. एकनाथ शिंदे को लगता है कि अजित दादा सामने, वो पीछे आ जाएंगे. नंबर गेम में नहीं है, जीतने वाले सीट से लड़ना है. सर फाइनल फैसला कब तक होगा? देखिए मुझे लगता है 20 तारीख तक सारी चीजें आपके सामने आ जाएगी. पहिली लिस्ट कब आएगी? पहले लिस्ट तो केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड देगा. एक और प्रश्न था. कल पवार साहब ने एक सभा में जयंत पाटिल को महाराष्ट्र में वो नेतृत्व करेंगे आगे बड़ा रोल मिलेगा उन्हें. तो हो सकता है कि वो शायद सीएम फेस को ऐसा हिट दे रहे थे पवार साहब. देखिए ये बड़ी दुख की बात है कि उद्धव ठाकरे, इनको शरद पवार जी ने यूज एंड थ्रो किया ऐसा दिखता है. यानी शरद पवार जी ने उद्धव ठाकरे को हमसे तोड़कर लेके गए. एक ही उनका उस समय एजेंडा था कि उद्धव ठाकरे को मुख्यमंत्री बनाना. उद्धव जी मुख्यमंत्री बन गए. उनकी ज़रूरत अब खत्म हो गई है शरद पवार जी को और न कांग्रेस को. अब उनकी परिस्थिति ये कर दिया है कांग्रेस और राष्ट्रवादी ने, उनको उनके पीछे भागने पड़ रहा है. मुझे दया आती है, दुख होता है कि उद्धव ठाकरे के जी के हम मातोश्री में जाकर हम बैठते थे, उनके हिसाब से निर्णय होता था, वो जो कहे वो निर्णय होते थे. लेकिन उनकी स्थिति ऐसी कर दी है कांग्रेस और राष्ट्रवादी ने, उनको कहीं का नहीं रखा है. और मुझे ये भी दया आती है कि उद्धव ठाकरे जी कांग्रेस से घर जाते हैं, शरद पवार जी घर जाते हैं. और स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने कहा था कि हमको जिस दिन कांग्रेस के घर में जाना पड़ेगा उस दिन हम पार्टी बंद कर देंगे. मुझे दया आती है कि उद्धव ठाकरे जी इतना क्यों उनको शरद पवार जी और कांग्रेस के सामने क्यों झुककर काम कर रहे हैं, इस प्रकार का स्टेटस मातोश्री का क्यों कम कर रहे हैं. मुझे दया आती है कि उद्धव ठाकरे जी को खुद बोलना पड़ रहा है, दिल्ली जाना पड़ रहा है, फिर शरद पवार जी को बोलना पड़ रहा है. नहीं दे रहे करके सवेरे उनके प्रवक्ता बोल देते हैं कि हमको मुख्यमंत्री चाहिए. लेकिन ये बात तय है, शरद पवार जी को सुप्रिया को मुख्यमंत्री बनाना है. मैं आपको दावे के साथ कहता हूँ ये बात अंदर छुपी हुई है. और कांग्रेस पार्टी ने ऑलरेडी 3 नेता डिक्लेयर कर चुके. नाना पटोले जी ने बोर्ड लगा दिए. हर भाषण में खुद नाना पटोले बोलता है मुझे मुख्यमंत्री बनना है. कुछ लोग मुंगेर लाल के सपने देख रहे हैं. अब वो वडेट्टीवार जी कहते हैं मुझे मुख्यमंत्री बनना है. पृथ्वीराज चौहान जी कहते हैं, इधर वो बाला साहब थोरात जी कहते हैं. ये कांग्रेस पार्टी और ये विकास आघाड़ी केवल मुख्यमंत्री कौन बनेगा इसके लिए चुनाव लड़ रही है. भारतीय जनता पार्टी और महायुति 14 करोड़ जनता के विकास के लिए डबल इंजन सरकार. मुख्यमंत्री कौन होगा? आज तो मुख्यमंत्री एकनाथ जी है. मुख्यमंत्री कल को होगा ये ज़्यादा फिक्र हमको नहीं है, हमारे पार्टी को फिक्र नहीं है. हमको फिक्र है केंद्र की सरकार 2029 तक है, हमारे मोदी जी 2029 तक प्रधानमंत्री है. 2029 तक केंद्र और राज्य की सरकारें 14 करोड़ जनता के लिए काम करें
और डबल इंजन सरकार ही महाराष्ट्र को आगे लेके जा सकती है। महाराष्ट्र को आगे लेके जाने के लिए हम लोग काम करेंगे। इसलिए महायुति की सरकार चाहिए, क्योंकि उद्धव ठाकरे जी ने कहा, वडेट्टीवार जी ने कहा, कांग्रेस के नेताओं ने कहा कि महायुति ने जो योजना चालू की है, लाडली बहना योजना होगी या फिर किसानों के बिजली बिल माफ की योजना होगी, लखपति दीदी योजना होगी, ये सारी बंद करेंगे, ऐसा उन्होंने कहा है। हम योजना चालू करने के लिए वोट मांग रहे हैं, कांग्रेस पार्टी ने कहा हम योजना बंद करेंगे। फैसला जनता करेगी और मुझे मालूम है महाराष्ट्र की जनता डबल इंजन के साथ रहेगी। आपल्याला असं वाटतं का गरीबों की ये घरों का विषय था, बाबा सिद्दीकी का लड़का, उनका क्या कहना है मैंने सुना नहीं है, लेकिन आप जो कह रहे हैं, कोई भी विधायक या कोई भी सांसद जब वोट लेता है तो जनता के विकास के लिए लेता है। उनके जीवन में उन्होंने इतने साल वोट लिए हैं तो निश्चित रूप से काम किया होगा, और काम किया तो ही लोग चुन के देते हैं। तो मुझे लगता है कि उन्होंने क्या बोला मुझे नहीं मालूम। देवेंद्र फडणवीस तो हिशोब सांगतो तुम्हाला। देवेंद्र फडणवीस अधिक गतिमान पद्धतीने महाराष्ट्राला समोर नेतील असं वाटतं का तुम्हाला सध्यापेक्षा? असं आहे, आमची महायुती ही महाराष्ट्राला समोर नेईल, कारण केंद्रात मोदीजी 2029 पर्यंत आहे। त्यामुळं आमचे तिन्ही नेते आपापल्या लेवलला त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचं, देवेंद्रजी एक विजनरी व्यक्तिमत्व आहे, एकनाथजी तर त्यांचा एक काम करण्याचा वेगळा एक प्रयत्न आहे, अजितदादाचा एक स्ट्रॉंग प्रशासकीय अनुभव आहे। त्यामुळं तिघही तीनही जे नेते आहेत या तिघांचे विचार एकत्र येऊन 14 कोटी जनतेचं भलं करण्याचा आमचा प्रयत्न आहे। ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री साधारणपणे असं सूत्र असतं, हे सूत्र पुढच्या काळामध्ये असणार आहे। सूत्र काय असेल निकालानंतर सेम ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री ते असं आहे की पुन्हा एकदा त्या आमच्याकडे, भावना मी उठवून येणार आताच सांगितलं, आमच्याकडे कुठल्याही मुख्यमंत्री पदाची शर्यत नाही। एकनाथजी ऑलरेडी मुख्यमंत्री आहे। आम्हाला 14 कोटी जनतेच्या विकासाकरता मुख्यमंत्री पाहिजे आहे। काँग्रेस राष्ट्रवादीला त्या ठिकाणी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याकरता चळाओढ लागलेली आहे। आमच्याकडे अशी कुठलीही चळाओढ नाही, कुठल्याही पक्षात चळाओढ नाही आहे। आम्ही मुख्यमंत्री करता निवडणूक लढतच नाही आहे, आम्ही लढतोय 14 कोटी जनतेकरता। आणि मला विश्वास आहे की मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहे। 2029 पर्यंत महाराष्ट्राची जनता ही 2029 पर्यंत डबल इंजिन सरकारमध्ये आम्हाला मतदान करेल आणि आम्ही 100% निवडून येऊ, आमचं सरकार बनेल आणि डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला 14 कोटी जनतेला न्याय देईल। महाराष्ट्राला ओबीसी मुख्यमंत्री